न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माढा मतदारसंघामध्ये आज चुरशीची निवडणूक लोकसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये म्हणजे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मतदान झालं आणि ती निवडणूक कशी पार पडली हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीचे सुमारे 60% मतदान झालेले आहे। यामध्ये तसं विचार करता फलटण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे 64% वर मतदान झाल्याचे समोर आलेले आहे। तर आपल्या सातारा जिल्ह्यातील माढ आणि फलटण या विधानसभेच्या दोन मतदारसंघातील जवळजवळ 4,20,000 मतदारांनी हक्क बजावला आहे। सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात तसं पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघ पसरलेला आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस हे विधानसभेचे मतदारसंघ येतात। तर सातारमध्ये माण आणि फलटण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। तसं पाहिलं तर या मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झालेलं आहे। साधारणतः मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत अशी होती, तरीही अनेक केंद्रावर वेळ संपून गेली तरी मतदान सुरू होते। माढा लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे जवळजवळ 60% मतदान झालेलं आहे। माढा मतदारसंघात एकूण मतदार बघितले तर 19,91,454 मतदार होते। त्यातील 11,92,190 मतदारांनी हक्क आपला बजावलेला आहे। यामध्ये 6,52,617 पुरुष तर 5,39,348 महिलांनी मतदान केलेलं आहे। तसेच इतर मतदारांचे प्रमाण 25% इतके आहे। पुरुष मतदाराच्या मतदान टक्केवारीचे प्रमाण सुमारे 63% आणि महिलांचे 56% इतके आहे। त्याचबरोबर माढ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघात 64% वर मतदान झालेलं आहे। यानंतर माढा विधानसभा मतदारसंघात 61% अधिक मतदान झाले, तर माळशिरसमध्ये सर्वसाधारणपणे 60.28%, सांगोला सुमारे 60%, तर माण मतदारसंघात 58.42% मतदान पार पडले आहे। करमाळा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजे सुमारे 55% इतकंच मतदान पार पडलेलं आहे। माणमध्ये सर्वसाधारण 2 लाख मतदाते असून माण विधानसभा मतदारसंघात 3,50,000 मतदार आहेत। त्यातील 2,04,468 जणांनी हक्क बजावला आहे। तर फलटण विधानसभा मतदारसंघात पाहिलं तर 3,35,999 एवढे पात्र मतदार होते। या मतदारसंघात 2,15,815 मतदारांनी कर्तव्य पार पडले। मतदारसंघातील जवळजवळ 32 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले असून माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। यामध्ये तसं पाहिलं तर विविध राजकीय पक्षांचे 9 आणि अपक्ष 23 जणांचा समावेश होता। तर सातारा जिल्ह्यातील 10 आणि सोलापूरमधील 22 उमेदवार होते। मतदारसंघात तसं पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षातच प्रमुख लढत दिसून येत आहे। मतदानामुळे जवळजवळ 32 उमेदवारांचे भवितव्य यंत्रामध्ये बंद झाले आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कोण उमेदवार विजयी होईल ते कॉमेंट करून सांगा।